तर नाव इतकं गोंडस दिलंय जनसुरक्षा विधेयक आणि त्याच्या खाली ज्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, ज्या तरतुदी आहेत, जे मुद्दे आहेत, ते जर वाचले तर लक्षात येतं हा अक्षरशः लोकशाहीचा गळा दाबण्यासाठी आणलेला कायदा, काळा कायदा ज्याला आपण म्हणू शकतो। 2014 पासून जेव्हा जेव्हा हे सरकार कायदे करते त्याच्या विरोधात सातत्याने आमचा शेतकरी लढतोय, सगळे समाजाचे घटक त्या विरोधात लढतायत। मग सीए एनआरसी असेल, जीएसटी असेल, नोटाबंदी असेल, कितीतरी असे कायदे आहेत की ज्या कायद्याचा आपण कधी स्वीकारच करू शकत नाही। मग आता काय करता येईल? आता सगळे भ्रष्ट नेते तर भाजपमध्ये गेले, प्रत्येकाला म्हणजे गेल्या 50 वर्षामध्ये भाजपने जेवढा पक्ष वाढवला नसेल तेवढा या ईडी डिपार्टमेंटने पक्ष वाढवलाय। मला वाटतं या ईडी आणि सीबीआयला भाजपचं सहयोगी संघटन घोषित केलं पाहिजे। काय परिस्थिती आहे? जो जो नेता जातो तो सांगतो काल माझ्याकडे ईडीचे लोक येऊन गेले, मला सीबीआयची नोटीस आली, म्हणजे एकतर तो सीबीआय ऑफिसकडे जातो, ईडी ऑफिसकडे जातो, नाहीतर मग भाजप कार्यालयाकडे जातो। आता उल्काताई असतील किंवा आपले भाई असतील किंवा नंदा मात्रे असेल, अशा लोकांच्या मागे तर काय लावता येत नाही, पण यांना पण अडकवायचंय। मग काय? मग आणलं जनसुरक्षा विधेयक आणि नाव काय दिलं तर अर्बन नक्षलवाद थांबवायचंय। अरे तुम्हाला थांबवायचंय ना शक्ती कायदा, जो महिलांच्यावर अत्याचार होण्यासाठीचा कायदा आहे, गेली 4 वर्ष पेंडिंग आहे। करा, बलात्कार थांबले का? महिलांवरचे अत्याचार थांबले का? करा ना तो कायदा, आम्ही मागतोय। का देत नाही आहात तुम्ही? जे कायदे जनता मागतीये ते तुम्ही द्यायला तयार नाही आणि तुम्ही स्वतः सुरक्षित राहावेत, तुम्हाला कोणी प्रश्न विचारू नये, सातत्याने कलेक्टर ऑफिसला असे मोर्चे येऊ नये म्हणून तुम्ही कायदे करता। सातत्याने काँग्रेसचे नेते राहुल गांधी सांगत असतात भारत जोडो यात्रा फक्त काँग्रेसची यात्रा नव्हती, देशामध्ये जी परिस्थिती चाललेली आहे त्या विरोधात पहिलं पाऊल जे भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून राहुल गांधींनी टाकलं, सगळे सामाजिक कार्यकर्ते आणि संविधानाला मानणारे पक्ष या यात्रेचा भाग बनले, काही पावलं चालले या यात्रेमध्ये। आणि तेव्हा कुठे जाऊन यांच्या लक्षात आलं की ही ताकद संपलेली नाहीये, आपण फक्त केंद्रामध्ये सत्तेत आलोय, पण ही ताकद आपल्या विरोधात लढणारी अजून तशीच आहे। आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भारत जोडो अभियानचे कार्यकर्ते ज्या पद्धतीने निवडणुकीत उघड्याने उतरले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला काही घेणं देणं नाहीये उमेदवार कोण आहे महाविकास आघाडीचा, पण संविधान रक्षणासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये उतरलेले आहोत। अजूनही मंडळी सगळी संविधानासाठी काम करणार। आमच्याकडे कुठलं हत्यार आहे? आम्ही नक्सली आहोत, आमच्याकडे एकच हत्यार आहे ते म्हणजे आमचं संविधान।